नमस्कार मंडळी, ही आहे माझी मैत्रीण माधुरी मंगेश राणे. आज मी तिच्यासोबत त्यांच्या गावी आले आहे, म्हणजे कणकवलीत पळसेवाडीत. आणि तिच्या घरी येताच माझं स्वागत या छान अशा फुलझाडांनी फळझाडांनी झालेले आहे. पहा बरं काय काय दिसतंय इथे. ही तर आहे तुळस. हो ना, खूप छान इथे तुळस बहरलेली आहे. आणि ही लाल फुलं, वा, मन बघून प्रसन्न झाले. सुंदर. ही लक्ष्मीला आवडतात ही फुलं असं म्हटलं जातं. छान दिसतायत ना फुलं. आणि ती पहा कशी केळ्यात डोकावते आहे मधूनच. आणि हा आहे दरवाजा. खरं तर हा बंगला आहे, पण मी याला बंगला म्हणणार नाही, मी याला घरच म्हणेन. किती छान वातावरण आहे. आणि आजूबाजूला तुळस बघा किती फुलले, सुंदर. हा हा हा, वा, दिल गार्डन गार्डन हो गया. आणि हे सुमुख, हे गणपती बाप्पाचं नाव ठेवलं आहे मंगेश राणे यांनी, म्हणजे आमच्या भाऊजींनी. झोपाळा सुद्धा आहे बरं का. पहा बरं किती सुंदर झोपाळा आहे. वा वा, मी इथे 2-3 दिवस राहणार आहे, तर मी ह्याचा आनंद नक्कीच घेणार. खरं तर त्याच्यासाठीच लावलाय त्यांनी तो, नाहीतर पॅक करून आत ठेवलेला असतो. हा, चला हॉलमध्ये येऊया. पहा बरं हॉलमध्ये काय काय सजावट केलेली आहे. बरेचसे पुजारी आहेत इकडचे. हे मालक, घराचे मालक बरेचसे पुजारी आहेत, म्हणूनच आपल्याला ह्या छान छान गोष्टी दिसत आहेत. सौंदर्य उपासक आहेत ते. वा, डायनिंग टेबल. काय दिसतंय बरं. देवघर. छान छान गणपती बाप्पा आहे बसलेले. आणि हे देवघर सुंदर संगमरवरी असं देवघर आहे. हे छोटंसं खास रूपच आहे देवासाठी बनवलेली. बरोबरच आहे ना. आपल्याला ज्याने घर दिलंय त्याच्यासाठी एक स्वतंत्र खोली असायलाच हवी. हे पूर्ण वास्तू जे काही दिलंय ते त्यानेच तर आपल्याला दिलेलं आहे. आता चला आपण गच्चीवर जाऊया. पहा पहा किती सुंदर संध्याकाळ आहे झालेली. आणि इतकं शांत वातावरण. आणि तुम्हाला ऐकू येत नाही, पण मला ऐकू येते इकडे पक्ष्यांची किलबिलाट. सुंदर सुंदर. प्रशस्त टेरेस आहे. आणि या टेरेसवर छान असं सौंदर्य दिसतंय, निसर्ग सौंदर्य दिसतंय. आकाश पहा. मला तर खूप शांत शांत एक पॉझिटिव्हिटी येते. एखादं गाणं गुणगुणू असं वाटतं. नमस्कार खापरे दादा. नमस्कार. काय करताय. अहो हे किती छान साफ झालं. कालपर्यंत इथे किती गवत होतं. आता आम्ही काय केलंय, तरी मारून खत टाकले. हा आणि खत टाकून हे सगळे जे गवत आहे हा पूर्ण याच्यामध्ये मुरवून हा केळीची पानं वगैरे टाकून सगळे हे करून ट्रॅक्टरने साफ करून ठेवलं. केळीची पानं टाकून म्हणजे कशासाठी. हे पावसातून असं खत खत होण्यासाठी. आणि खत जाऊन म्हणून हे उरवले पूर्ण. हा वर केली माती. बरोबर. म्हणजे हे खत असेल ते धुवून जाऊ नये पावसामुळे. जाणार नाही, हे टिकू जाणार नाही. आता हे हायच राहणार. बरं. हे आता टिकवाई नंतर हा आणि ह्याला पूर्ण उजाय करून हा असं आळं करून पाणी चालू करतो. आळं करणार का. म्हणजे त्यामुळे आळ्यामुळे काय होतं, पाणी राहते मग पाणी साठून राहतं उन्हाळ्यात. अच्छा. मी आता तसंच. म्हणजे हे आपण बोलतो केळी खाऊया, नारळ खाऊया, पण हे ह्या शेतीसाठी किंवा ह्या पिकांसाठी मेहनत ही भरपूर आहे. आणि हा हे बघा, ह्या केळी आमच्या मोठं साहित्य खतामुळे. त्याचा वापर जास्त आहे पाण्याचा. पण कुठल्याही गावात गेलं तर शक्यतो मे मध्ये पाण्याचा तुटवडाच. नारळ काय. नारळ लागायला सुरुवात झाली. अच्छा, हे पहिल्यांदाच लागतात का.
अच्छा, ह्या माडाला पहिल्यांदाच लावले. लहान झाड आहेत तरी पण हो, लवकर धरणार आहे. लवकर धरणार आहे. हे वेगळं, लिंबूच हे जाती कुठली आहे नारळाची? लावलेले आहे. हा, त्यांनी कधी विचारलं नाही त्या माणसाला. अच्छा, म्हणजे ह्या छोटे असतील तरी त्याला नारळ लागतात. लागणार म्हणजे अशीच आम्ही घ्यायची. सिंगापुरी टाईप. सिंगापूर टाईप. आम्ही कशी असू पण घेऊया. लावली खायला. केळी पण चांगली मोठी झाली आहे. ती पण वेगवेगळी आहे. म्हणजे खायची वेगळी आहे, भाजीची वेगळी. केळी ती भाजीची आहे. असं ही मोठी असं पण असतं का? होय. बघा वरती किती गेली बंगल्याच्या वरती. हो हो, उंच वाढली हे काय. हो. आता त्यांचा इंटरव्ह्यू तर झाला. आता बघूया मालकीणबाई काय करतायत. पहा बरं मालकीणबाई काय करत आहेत. काम करावं लागतं, ती मला सांगते. तू शूटिंग करत बसू नकोस, हे बघ असं काम पण करावं लागतं. ताई जर एक नजर मार गं इकडे. हे बघ, हे असं काम पण करावं लागतं त्यांच्यासोबत. सब्र का फल मिठा होत आहे आणि कष्टाचं फळ पण काजू सारखंच असतं. नाही पूर्ण. हे बाहेर जे साग आहेत ना, ते पण राण्यांचेच आहेत. होय, होय, वडिलांनी लावले त्यांच्या. हो हो. पाऊस आला पहा, पाऊस. या पावसात मी केळीच्या बनात शूटिंग करत आहे. केळीच्या झाडाखाली. आणि ही आहे विहीर. तशा 2 विहीर आहेत. आपण ही पहिली विहीर बघूया. या विहिरीत आता पावसामुळे वरपर्यंत पाणी आलेलं आहे आणि या विहिरीला त्यांनी पाईप लावून सोय केलेली आहे की प्रत्येकाच्या घरोघरी पाणी मिळेल. रिंगवाली विहीर आहे. इथून या विहिरीतून सुद्धा गावातल्यांना पाणी सोडलं जातं. नळाला तर पाणी येतं त्यांच्या. ते ह्याच घरोघरी हे पाणी येतं. कुठे कुठे राहिलेले गेलेले फणस दिसत आहेत. चला तर मंडळी, आता आपला निरोप घेते. मी सध्या आहे अजून फळसेवाडीत. सध्या या निवांत रस्त्यावरून चालत निसर्गाचा आस्वाद घेते. आपण भेटूच या पुढच्या व्हिडिओत. बाय.